जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्यापर्यंत या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी नरवटे साहेब, बांधकाम विभागाचे अधिकारी सुमित पाटील साहेब, मार्केट कमिटीचे माजी सभापती बाबूरावजी केंद्रे, मधुकरराव पाटील डांगे, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाभियंता बसपुदे साहेब, सर्व माझ्यासोबत आलेले सहकारी. आता सगळ्याचे नाव घेतलं तर जेवढ्याचा सत्कार केलाय त्याचेही घ्यावं लागतील आणि ज्याने केलाय त्याचेही घ्यावं लागेल आणि जे चुकून राहिले त्यांचेही घ्यावं लागेल. त्याच्यामुळं आता काही सध्या माझी निवडणूक नाही, एखादं विसरलं तरी काय होईल म्हणायला, पण कुणाची नाराजी होण्याच्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, अधिकारी, कर्मचारी, एक छोटेखानी कार्यक्रम काही गर्दीमध्ये आपण ठेवला. कार्यक्रम छोटा आणि रक्कम मोठी झाली, पण याच्यामुळं काम थांबू नये. आज कलंबरला प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होतं, पानचोडीला एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन आहे. जाता जाता केलं पाहिजे रस्त्याचं उद्घाटन म्हणून आपण इथं थांबलो. 10 कोटी रुपये जो अख्खा उर्वरित रस्ता राहिलाय आणि आता पांगऱ्याच्या नॅशनल हायवे पासून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा अतिशय चकाचक रस्ता होईल. पण एवढ्याच रस्त्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर झालेला आहे. तसं कंधारला जायला, कंधारला सगळीकडून रस्त्याची अडचण आहे मला जाणीव आहे. ते रस्ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये घेता आले पाहिजे, ते देखील आपण निश्चितपणानं घेऊ. पांगरा ते पांगरा तंड्यापर्यंत रस्त्याच्या संदर्भात प्रवीण असेल, अनेक लोकांनी मला फोन केले आणि लालवाडी ते लालवाडी तांडा तो रस्ता त्याच्यातून घेता येईल असेल तर ठीक झालं, नाही तर आपण नवीन पांढण रस्त्यात घेऊन एसडीओ साहेब त्याचा एक लेअर केला तर पैसे हे होतील आणि मग तुम्हाला जिल्हा परिषद मधून तो पूर्ण आहे. आपण 1 किलोमीटर पर्यंत तो घेऊ शकतो. ते त्या नावाखाली घेऊन त्याचं काम आपल्याला तातडीनं करता आलं पाहिजे. आता पांगरा तांड्याच्या रस्त्याला थोडस काम करू, पण थोडे काही दिवस लागतील, कारण यावर्षी थोडस बजेट कमी मिळालं आणि मिळालेल्या बजेटमध्ये आपण काही रस्ते अगोदर प्रस्तावित केले. आता हा मार्च महिना संपला की नवीन वर्ष सुरू होते, म्हणजे मार्च पर्यंतचे पैसे आपले त्याच्या निमित्तानं संपले आणि एप्रिल पासून उद्या नवीन बजेट येईल. त्या बजेटमध्ये आता तांड्यावाल्याची इच्छा आहे की मी तांड्याला येऊन रस्ता बघितलेला पाहिजे. तांड्याला आल्यावर रस्ताच बघायला येतात काय, तांड्याला सगळी सोय पाहिजे. त्यामुळं वेळ काढून आपण येऊ तांड्याला, नाही असं नाही, पण रस्ताही करू. जे काही काम आहेत तांड्यावासियांना सुद्धा त्रास होणे त्याच्या मागची भूमिका निश्चितपणानं आहे. आणखी जे प्रश्न असतील गावातले असतील, इतर समाजात, मला आता कोणतरी म्हणलं की मस्जिद पर्यंत जायचे आहे. मला वाटते मस्जिदीला सुद्धा मी याच्या अगोदरच्या टर्मला आमदार असताना निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे समजा राहिला असेल तर आपण तेही करू. कारण आता मार्च पर्यंत सगळं बजेट संपलेलं आणि मार्चच्या नंतर जे एप्रिल पासून नवीन बजेट सुरू होते त्याच्यामध्ये राहिलेली कामं, मग पांगऱ्यामध्ये कुठलं महत्वाचं काम आहे त्याला प्राधान्य देऊ, ते काम करू. पांगरा तांड्याच्या रस्त्याचं काम करू. म्हणून हे पांगरा तांड्याचंच म्हणून नाही, जिथले आणखी असं होईल खुड्याच्या वाडीचा काही प्रश्न असेल, गावकरवाडीचा काही प्रश्न असेल, वंजारवाडीचा काही प्रश्न असेल,
ते सगळे प्रश्न समजावून घेऊन आपण एक एक तुमचं पैशामध्ये काम चालू आहे ना रस्त्याचं, नसतं नारळ फोडलं असं होऊ नये. तर ते एका एकानं आपण सगळ्या कामाचा निश्चितपणाने निपटारा करू. पाटील साहेब, तुम्ही एवढंच करा, रस्त्याची क्वालिटी अतिशय चांगली करा. मी आता PSC मध्ये होतानाही देवसाहेब होते, शिवो मॅडम होत्या. माझी भूमिका ही आहे की कुठलंही काम झालेलं थोडं चांगलं दर्जेदार झालं पाहिजे. 4 कामं व्हायच्या ऐवजी 3 होतील, पण 3 झालेले कामं चांगले लोकांना दीर्घकाळ टिकायसारखे कामं झाले पाहिजे, अशा पद्धतीची निश्चितपणाने अपेक्षा आहे. आज घाई गर्दीमध्ये आपण लोकांना सुभाषराव म्हणले आम्हाला 4 दिवस आधी सांगावं की नाही. सुभाषरावचं म्हणणं बरोबर आहे, किंवा आमदार झाल्यावरही कार्यक्रम झाला नाही, झाला तर मग मोठा व्हावा, सगळ्याला सांगावं. मी म्हणलं आता रस्त्यानं चालू तर तुम्ही व्यवस्था करा. आणि घाई गर्दीमध्ये त्याने सगळ्याला बोलून व्यवस्था केली. ठीक आहे, या आपल्या कार्यक्रमामुळे रस्त्याचं काम थांबू नये ही त्याच्या मागची मूळ कल्पना होती. आतापासून रस्त्याचं काम चांगलं सुरू होईल. आणखी जे जे तुमचे प्रश्न असतील ते निश्चित प्रश्न आपण सोडू, एवढे या ठिकाणी सांगतो. काल आपला सगळ्या शेतकऱ्यांचा सण गुढीपाडवा, गुढीपाडवाचं नवीन वर्ष काल सुरू झालं. म्हणून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व परिवारांना, तुमच्या पाहुण्यांना, मित्र परिवारांना सगळ्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा देऊन